या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। जरा एक मिनिट थांबा, फोटो घेऊ। साहेबांना द्यायला सांगितलं। जे हल्ला झाला विशाळगडवर मशिदी तोडल्या त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद काल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते। त्यांच्या सकाळी 7 वाजता त्यांच्याकडे आपल्या काही मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांसमवेत भेटून आम्ही विशाळगड जिल्हा कोल्हापूरच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा केलं। 14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे काही दहशतवादी संघटनेच्या समाजकंटकांनी हातात खुल्या तलवारी, कोयते, लाकडं हे घेऊन विशाळगडवर चढले आणि तेथील मशिदीवर जाऊन वरचे मशिदीचे मिनारे तोडण्याचा प्रयत्न केला। मशिदीमधील संपूर्ण पंखे वगैरे सगळे तोडून टाकले, वजूखाना तोडला, मशिदीमधील कुराण जाळण्यात आले, तसेच दर्ग्याचा मिनारा त्यांनी तोडला। त्याच पद्धतीने त्यांनी भगवे झेंडे तिथं लावण्याचा प्रयत्न केला। हे सर्व कारस्थान पोलिसांच्या समक्ष तिथल्या झालेला आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी त्या तिथल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा निषेध करतो आणि हे सर्व कृत्य करत असताना त्यांनी व्हिडिओ चित्रीकरण करून हे सगळं कृत्य केले। म्हणजे त्यांना इतका माज आला कुठून, त्यांच्या पाठीमागं निश्चितच कोणीतरी शासनकर्ता असायलाच पाहिजे, त्याशिवाय त्या समाजकंटकाला इतकं शक्ती येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। भारत देशामध्ये राहणारे मुस्लिम समाज भित्रे आहेत असं कोणीही समजून घेऊ नये। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ला मुस्लिम समाजावर करण्यात आला तरी सुद्धा, आणि इतकंच नव्हे तर त्यांनी व्हिडिओ चित्रीकरण करून त्याचं व्हायरल केलं, म्हणजे देशामध्ये दंगल घडावी अशी त्यांची इच्छा होती। मात्र आमच्या मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे भारत देशातील संपूर्ण मुस्लिम समाज संयमी आहे। त्यामुळं मुस्लिम समाजाने कुठलंही पाऊल उचललेलं नाही, म्हणून आम्हाला न्यायालयीन लढाई लढण्याची वेळ आलेली आहे आणि न्यायालयाकडून निश्चितच आम्हाला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो। विशाळगडला हे 14 तारखेला घडलं, तेवढंच नव्हं तर तिथं खाली येऊन पायथ्याला गाजापूरमध्ये मुस्लिम मोहल्ल्यामध्ये घुसून अनेक लोकांचं घरं तोडफोड केले, दुकानं, त्यांचे व्यवसाय नासधूस केले, सगळं नुकसान केले आणि मुस्लिम महिलांवर अत्याचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। ते संपूर्ण पोलीस खाता आणि शासन सगळ्यांना हे सगळं पूर्व कल्पना होती आणि हा जो षडयंत्र आहे, पूर्व नियोजित षडयंत्र आहे, त्याचा मी निषेध करतो। आणि ते सगळे हे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तींमार्फत एक सदस्यीय समिती नियुक्त करून त्यांनी न्यायमूर्ती द्वयांच्या मार्फत या संपूर्ण भ्याड घटनेची चौकशी करून या हल्लेखोरांना म्हणजे समाजकंटकांवर कायमस्वरूपी कारवाई झाली पाहिजे आणि ते ज्या संघटनेचे जे लोक आहेत त्या दहशतवादी संघटनेवर कायमस्वरूपी शासनाने बंदी घातली पाहिजे। आणि दुसऱ्याच दिवशी आमचे चौथे स्तंभ म्हणजे घटनेचे चौथे स्तंभ पत्रकार, आमच्या पत्रकारांना सुद्धा दुसऱ्या दिवशी पत्रकार लोक पेन हातात घेऊन गडावर चालले होते। म्हणजे झालेल्या घटनेचं म्हणजे वृत्तसंकलनासाठी जात असलेल्या पत्रकारांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली
त्यांना वर जाण्यास मज्जाव केला। अशा जे दंडलशाही करणाऱ्या, जातीवादी आणि एकतर्फी काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा मी जाहीर निषेध करतो। त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं मी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष या नात्याने हे दोन्ही निवेदन काल सोलापूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे पालकमंत्र्याकडे हे मी काल दोन्ही निवेदनं आम्ही सुपूर्द केलेलं आहे। आणि या निवेदनावर जर शासनाने लक्ष त्यांचं वेधून कारवाई केली नाही तर निश्चितच येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आम्ही विविध प्रकारे शासनाचे निदर्शन करू आणि आंदोलने करू। तेवढ्यावर सुद्धा शासन जर कारवाई करत नसेल, गुंडांना, दहशतवादी लोकांना, समाजकंटकांना पाठीशी घालायचं असेल तर आम्ही निश्चितच मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासाठी दाद मागू। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।